प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर आणि वंचित बहुजन आघाडीवर मोठा आरोप केला। वंचितचा पाठिंबा हा धादांत खोटा आणि दिशाभूल करणारा होता असा आरोप त्यांनी पत्र लिहून केला। शिवाय पुन्हा मतविभागणी होऊन भाजपला फायदा होऊ नये यासाठीच आपण स्वतःचा उमेदवारी अर्ज देखील मागे घेण्याचा निर्णय आनंदराज आंबेडकर यांनी घेतल्याचं म्हटलंय। आपला अर्ज भरतेवेळी रॅलीमध्ये सहभागी न होण्यासाठी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सूचनावजा ताकीद दिली होती असा आरोप देखील आनंदराज आंबेडकर यांनी केला। वंचितकडून माझ्या उमेदवारीला पाठिंबा असल्याचं पत्र सोशल मीडियाद्वारे मिळालं, त्याबद्दल आभार। मात्र तुमचा हा प्रयत्न धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे। अर्ज भरतेवेळी स्थानिक वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या रॅलीत सहभागी होऊ नका अशा फोनवरून सूचनावजा ताकीद दिल्याची आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे। मी 3 दिवस अगोदरपासून पाठिंब्याच्या प्रतीक्षेत होतो। अखेर नाईलाजास्तव मतविभागणी होऊन भाजप सरकार येऊ नये म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला। यात किंचितही बदल होणं शक्य नाही। आपण उशिरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनश्च आपले आभार आणि माझ्याकडून शुभेच्छा। आनंदराज आंबेडकर, रिपब्लिकन सेना।